नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आजच्या या माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आज सकाळ सकाळ मस्त आईने लोणी काढायला घेतलं होतं, कारण आता ऊन पडत असल्यामुळं दुपारून हे निघत नाही, त्यामुळं सकाळ सकाळ काढलं तर मस्त लोणी निघतं. त्याचबरोबर आता ही माझी तयारी चालू आहे सांबार बनवण्याची. आता ही माझी तयारी चालू आहे नाश्ता बनवण्याची. इडली सांबार बनवते. आता एका साईडला चहा ठेवलेला आहे, तोपर्यंत आपली डाळ शिजून तयार झाली. आता लगेच मी डाळीला फोडणी देणार आहे आणि सांबार बनवून घेणार आहे. तोपर्यंत तात्यांनी मस्त शेतातली कोथिंबीर आणि मेथी आणली होती, एकदम हिरवीगार, रानातली असल्यामुळे इतकं फ्रेश आणि इतकं छान वाटतं ना. आता इथे पहिला मी माझ्या बाळासाठीचं वरण बनवून घेते. तिला फोडणी देऊन वरण बनवून घेतलं. ती भले खाऊ देत किंवा नाही खाऊ देत, पण तिच्यासाठी मी नेहमीच बनवत असते. आपल्याला जे काही बनवते ना ते तिच्यासाठी मिठाचं बनवत असते, जेणेकरून तिला थोडीफार सवय लागेल. आता इथे मी जिरे, मोहरी, आलं, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी करपून येत म्हणून गॅसवरून खाली उतरवून त्याच्यात आता हळद, थोडंसं तिखट टाकते, कारण तिला तिखट खाण्याची ही सवय लागायला पाहिजे आहे. आता तिच्यासाठी ही वरण बनवून दिलं की दिवसभराचं तिचं थोडंसं काम हलकं होऊन जातं जेवणाचं. आमच्या घरात जास्त काही तिखट खात नाही, त्यामुळं जे कोणी खात नाही त्यांच्यासाठी ही कामाला येतं, कारण माझी मनूनी नाही खाल्लं तर ते कोणीतरी खातं. आता इकडं तर मनूचं वरण बनवून झालेलं आहे. आता लगेच आमच्यासाठीचं सांबार बनायला घेतलं आहे. मस्त अशी कडकडीत फोडणी द्यायला चालू केली आहे. जिरे, मोहरी, त्यात लगेच आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर त्याला मस्त फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचा कांदा थोडासा लालसर असा झाला की लगेचच हलवायचं, थोडंसं असं छानपैकी परतून घेऊन ना त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. मी ह्याच्यामध्ये जास्त काही ॲड केलं नाही. तुम्हाला जर काही आणखीन ॲड करायचं असेल तर नक्कीच करू शकता. आता शेवग्याची शेंग मी आत घालणार आहे. ती काय मी डाळसोबत घातली नव्हती शिजायला, कारण ती खूपच गाळ होऊन जाते. आता इथं डायरेक्ट मी शेवग्याची शेंग टाकली, मस्तपैकी तेलात परतून घेते. आता ह्याच्यामध्येच मी तिखट आपल्या चवीनुसार, प्रमाणानुसार तिखट ॲड केलं आहे आणि त्याचबरोबर लगेच मी मीठ टाकणार आहे आणि ह्याला थोडंसं फ्राय होऊ देणार आहे. तोपर्यंत इथं मी लगेच इडलीचं भांडं ठेवून दिलं आहे आणि त्यानंतर मी बाकीचा व्हिडिओ काही शूट केला नाही आणि असं काही सांबार बनवून तयार झालेलं आहे. मस्त झालं होतं बरं का सांबार, चव एकदम छान झाली होती. आणि हे माझं बाळ असं काही तिचं चालू होतं. मला म्हणते, आई मी तुझी मदत करते, मी तुला भाजी निवडून देते बरं का. हे असं दिवसभर तिचं काही ना काही चालूच असतं. तिच्यातच माझा दिवस कसा जातो ना हे काही कळत नाही. आता ब्लॉग सुरुवात केली ना तर ह्यासाठी मला स्पेशल वेळ काढावा लागतो. ही मस्त रानातली फ्रेश भाजी आणलेली ती निवडत बसली होती. तेवढ्यात आमच्या तात्याने मला दाखवलं बघ, हे ईडलिंबू आहे. मी जेव्हा छोटी होती तेव्हा मी उजळणीतच बघितलं होतं की ईडलिंबूच आहे, पण आज खरोखर बघितलं. आणि हे बघा मस्तपैकी असा नाश्ता तयार आहे. इडली सांबार असं काही नाश्ता करायला घेतलं होतं, तर या सगळेजण नाश्ता करायला. आणि हे बघा माझं पिल्लू असं छान गोड तयार होऊन ना स्कूलला निघालं आहे. म्हणजे ती अंगणवाडीत जाते, तिला आम्ही सवय लावण्यासाठी अंगणवाडीत पाठवतो आहे. ती आता काही एकटी बसणार नाही म्हणून ती आजीसोबत जाते. तर हे बघा आजीच्या मागे कसं लागली. आजीला म्हणते, आजी तू किती छान साडी घातली, कुठली साडी घातली ही. आता मी तिचं काही वाईज रेकॉर्डिंग यात नाही दाखवते, परत कधी तर तुम्हाला मी तिचा आवाज दाखवेन, ती किती गोड बोलते. आता तिच्या बाबांसोबत ती लगेच निघाली गाडीवरती, किती खुश दिसते. सॉरी आई. आता हा तर राडा मी इग्नोर करते आणि मस्तपैकी त्याचं मी मेथीची भाजी बनवायला घेतली आहे. इथं मी लसूण टाकला आहे तेलामध्ये आणि फोडणी बनवते आहे. त्यानंतर मी मेथी धुवून घेतली. खरं तर ही शेतातलीच मेथी आहे फ्रेश, पण मेथी धुवून भाजी कधी धुवून घेतलेली बरी, कारण थोडेफार छोटे छोटे किडे त्याच्यामध्ये असू शकतात, त्यामुळं कधी धुतलेलंच बरं असतं. मग आता मस्तपैकी मी ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकली आहे आणि त्यात मुगाची डाळ घातली आहे आणि आपलं साधंच तिखट मीठ घालून अशी मस्तपैकी मेथी व्हायला घातली आहे मी.
आजच्या जेवणातलं काय असं स्पेशल नव्हतं, तरीही तुमच्यासोबतचा हा व्हिडिओ मी शेअर करते. मेथीची भाजी ना मला प्रचंड प्रमाणात आवडते आणि ती घरची फ्रेश आणल्या लगेचच बनवल्यामुळं तिची चव एकदम वेगळीच लागते. आपण मार्केटमधून जेव्हा आणतो ना तेव्हा तिला पाणी मारून ठेवलेलं असतं, त्यामुळे ती थोडी वेगळी लागते. आता लगेच मी चपाती बनवायला घेतली आहे आणि चपाती बनवून घेतली, कारण माझं बाळ जोपर्यंत घरी नसतं ना तोपर्यंत माझं पटपट काम आवरतं, नाहीतर तिची मध्येच लुडबुड चालू असते. आणि हा जो तवा आहे ना, आम्ही हा मुद्दामून काळा बनवला आहे कारण त्याच्यामध्ये चपाती करपत नाही. आता हे बघा ना, एकसारखी माझी चपाती अशी मस्तपैकी भाजलेली आहे, कुठं अशी एकदम डार्क काळी अशी झाली नाही, करपली नाही. आमच्यात अशी लाल भाजलेलीच खातात, त्यामुळं तसेच भाजतो आम्ही चपाती. असा तवा बनवला आम्ही जेणेकरून त्याच्यामध्ये करपत नाही आणि त्याला डागही नाही लागत. आता आम्ही सगळे तर चपाती खातो, पण आमच्या आईंना भाकरी लागते, म्हणून आता ह्याच्यानंतर मी भाकरी पण बनवून घेणार आहे. जोपर्यंत माझं बाळ नाही तोपर्यंत मला पटपट कामे आवरावं लागतात. अजून मला भांडेही घासायचे आहेत, बाकी माझे कपडेही राहिले होते, पण आता ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जेवढं काही मला शक्य होईल तेवढं मी पटपट आवरायला बघते. खरं तर आता तिला फक्त सवय लागण्यासाठी आम्ही पाठवतोय, असं काही एवढं तिला शाळेत वगैरे घातलं नाही आम्ही. अंगणवाडी जाऊन बसते ती आणि एकटी शक्यतो बसत नाही, म्हणून कोणीतरी सोबत जावं लागतं आणि तासभर तरी सवय लागण्यासाठी ना तिला आम्ही पाठवत असतो. हे बघा, अशी कशी टम्म फुगून मस्त लाल भाजलेली चपाती आहे. अशी लाल भाजलेली चपाती आम्हाला आवडते, त्यामुळे अशी छान लालच भाजून घेतो आम्ही. एका साईडला मी भाजी ठेवली होती, आता ती पण मस्त झाली आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून ना ती झाकून ठेवणार आहे, म्हणजे 2 मिनिटात आपली भाजी तयार होईल आणि मस्तपैकी नंतर जेवण करायचं. पण आणखीन जेवणाला वेळ आहे, कारण सकाळी नाश्ता केल्यामुळं भूक काही नव्हती. आता इथं मी आईंसाठी एकच भाकरी बनवणार आहे. एकच भाकरी बनवली त्यांच्यासाठी, कारण ते एकटेच खातात, बाकी आम्हाला सगळ्यांना शक्यतो चपातीच लागते, म्हणून तेवढी एकच भाकरी त्यांच्यापुरती बनवली आहे. आधी मला भाकरी अशी जास्त काही बनवायला येत नव्हती, पण आता थोडीफार सवय झाली. लग्नाच्या आधी इतका काही माझा संबंध येत नव्हता स्वयंपाकाशी. थोडाफार स्वयंपाक करायची मी, पण त्याची गरजही पडत नव्हती, कारण आई काकू तेच करून घ्यायचे स्वयंपाक. हे बघा कशी टम्म फुगली आहे भाकरी, म्हणजे आता थोडीफार चांगली जमते मला, आधी एवढी जमत नव्हती. असो, प्रयत्न केल्याशिवाय काही येत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आता शक्यतो मी बनवत असते भाकरी, आता बऱ्यापैकी जमते मला. त्यानंतर आता हा किचनवरती राडा, अरे बापरे, पण आवरावं तर लागेल. ते आवरून घेस तर हे काय माझं पिल्लू आलं. पण आता ती शाळेतून आली, मला कशी म्हणते, आई हे. आता ती आल्यानंतर एकच काम माझं राहिलेलं, ते म्हणजे कपडे. आता हे बघा, मस्तपैकी असं आमच्या बागेमध्ये तात्यांनी पाणी सोडलं होतं, ते इतकं छान वाटत होतं, त्यामुळे मी ह्याचा व्हिडिओ शूट केला आहे. समोरून तर ते खूप छान वाटत होतं, मोबाईलमध्ये एवढं काही वाटणार नाही, पण खूप छान वाटतंय. बागेला पाणी देताना हा व्हिडिओ बनवला आहे. असे काही कपडे वगैरे धुवून झाले माझे सगळे, वाळत टाकून वगैरे. त्यानंतर आमच्या मिस्टरांना असं काही सुचलं, आता ह्या आमच्या कुत्र्याच्या पिल्ल्याला आंघोळ तर घालायची होती आणि असं पाणी त्यांना सोडलंय म्हणल्यावरती इतकं असं उत्साह आला की चला आता ह्याला आंघोळ घालून घेऊच, म्हणून ते त्याच्या पाठीमागं लागले होते. आणि हे बघा कसं साबण लावून घासतायत त्याला, आणि मस्तपैकी त्याला साबण लावून धुतले. आता त्याला पहिल्यांदा आंघोळ घातले, ते छोटंसं असल्यामुळं कसं ओरडतंय, त्याला भीती वाटत होती, पण ह्यांनी आंघोळ घातली. कारण माझी मुलगी जी आहे ना, ती त्याला सारखं उचलून घेते आणि त्याच्या अंगावरती काय किडे वगैरे असतील म्हणून हे धुवून काढायचं म्हणत होते, पण खरोखर त्याच्या अंगावरती असे बारीक बारीक किडे होते. आता ह्यांनी हाताने काढायचं थोडंफार ट्राय केलं, पण ते निघणार नव्हते. आता त्याला काहीतरी औषधच लावलं. इतकी मस्त आंघोळ घातली आणि त्यानंतरचं दृश्य बघा, हे बघा, हे असं काही त्यांनी लोळून ना सगळं अंग खराब करून घेतलं. असो, नंतर आम्ही जेवण केलं, या जेवायला.
आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.